राजूभाई नमस्कार. नमस्ते. मंचर नगर पंचायत निवडणूक 2 तारखेला मतदान पार पडले आणि आता येणाऱ्या 21 तारखेला त्याची मतमोजणी आहे. आपल्या पक्षामार्फत एक नगराध्यक्ष पदासाठी व इतर प्रभागात 5 उमेदवार आपल्या पक्षामार्फत आपण उभे केले होते. आता 21 तारखेला निकाल आहे. काय वाटतं तुम्हाला, काय आशा आहेत तुम्हाला या निवडणुकीच्या निकालाबाबतीत? सर्वप्रथम तुमचे मनापासून धन्यवाद. माझ्या मंचरच्या सुद्धा नागरिकांना पुन्हा एकदा मी तुमच्या समोर येत आहे टायगर टाइमच्या माध्यमातून. सर्व माझ्या मंचरच्या नगरवासियांना नमस्कार. साहेब, निवडणूक प्रक्रिया आता पार पडलेली आहे आणि आता परवा दिवशी याची मतमोजणी आहे. निवडणुकीमध्ये जय पराजय हा ठरलेला आहे, कारण निवडणूक जय पराजयाशिवाय निवडणुकीची प्रक्रियाच पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यामध्ये आमच्या सुद्धा मतदार बंधू भगिनीने जो काही कौल दिला असेल किंवा जो काही निकाल येणार आहे पुढच्या 2 दिवसात, तर तो मीच नाही, सर्व जितके म्हणजे उमेदवार असतील तो सर्वांनी तो मान्य करायला पाहिजे. आणि तो मान्य असतो, कारण त्याच्यापुढं मतदार बंधू भगिनीच्या पुढं आणि मतदार राजाच्या पुढं आपण काही बोलू शकत नाही. मी नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षासाठी 1 उमेदवार आणि नगरसेवकासाठी 5 उमेदवार मी पक्षाच्या माध्यमातून उभे केले होते. आमच्या मितीने जे आमचं सर्वे आहे किंवा आम्ही ज्या पद्धतीने कष्ट केलेले आहे, तर आज आम्हाला असं वाटतंय का किमान जास्तीत जास्त आमचे उमेदवार ह्या 5 पैकी आमचे निवडून यायला पाहिजेत आणि कमीत कमी 4 उमेदवार तरी आमचे निवडून यायला पाहिजेत. आणि यामध्ये दुसरी बाब अशी आहे का शेवटी आम्ही कोणताही संकल्प कधी बांधला किंवा आम्ही कोणताही अंदाज कधी व्यक्त केला, तर ह्यामध्ये सर्वात मोठा खिलाडी जो आहे तो आमचा मतदार राजा आहे. मतदार राजाने जे काही केलं असेल ते आत मतपेटीमध्ये बंद आहे आणि ते बंद आता 21 तारखेला आपल्याला कळणार आहे. प्रत्येकाचे आपले आपले अंदाज आहेत, प्रत्येक माणूस आपल्या आपल्या अंदाजाप्रमाणे बोलतो. परंतु तुम्हाला मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो का ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जी निवडणूक झालेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये जो मतदारांनी जो कौल दिलेला आहे तो आज मतपेटीमध्ये बंद आहे आणि तो 21 तारखेला जेव्हा त्याचा मतमोजणी जेव्हा होईल आणि तो उघड होईल, तर तो काही मतदार राजाने जो कौल दिलेला असेल तो आम्हाला मान्य असेल आणि तो आम्हाला मान्यच करावा लागेल, कारण तो मतदार राजाचा कौल आहे. दुसरी गोष्ट अशी आहे का तुम्ही बघितलं माझ्या निवडणुकीमध्ये मला फक्त एक बाबीचा आनंद आज या ठिकाणी जास्त होतोय का वार्ड क्रमांक 8 मध्ये आणि वार्ड क्रमांक 9 मध्ये माझे उमेदवार म्हणजे एका ठिकाणी मी उभा होतो ना एक ठिकाणी माझी पत्नी उभी होती. आणि 2 उमेदवारासाठी ह्या 2 वार्डामध्ये आपल्या ह्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि जगातील सर्वश्रेष्ठ उद्योगपती हे दोघं गल्ल्याबोळांनी फिरले, गल्ली गल्लीत फिरले. गल्ली गल्लीत त्यांना 15-20 माणसामध्ये प्रचार सभा घ्याव्या लागल्या. अशी परिस्थिती त्यांची निर्माण झाली होती. यामध्येच जय पराजय हा नंतरचा भाग आहे. जनतेने कौल जो द्यायचा तो कौल आम्हाला मान्य आहे, परंतु माझ्या हिशोबाने माझा विजय त्याच दिवशी झाला ज्या दिवशी मी माझी माननीय मंत्री महोदय आणि ज्या दिवशी आदरणीय उद्योगपती यांना जेव्हा मी गल्लीबोळात फिरायला आलो त्या दिवशी माझा विजय झालेला आहे हे मी या ठिकाणी मानतो. आणि जो काही जनता कौल देईल तो कौल आम्हाला मान्य असेल या तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो. ज्या दिवशी मतदान झाले त्या दिवशी त्याच्यानंतर गावात बरेचसे चर्चा मंच शहरात बघायला मिळाली की मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर झाला, मोठ्या प्रमाणात पैसे वाटले गेले मतदारांना. तुम्हाला काय वाटतं या गोष्टीचा प्रभाव मंचरकरांमध्ये होईल का? नाही, आता कसं आहे का याच्यामध्ये सामान्य माणसं आहेत बिचारी, ज्यांना म्हणजे थोडीशी अशी की काही लोक असतात का ज्यांचं आर्थिक परिस्थिती नाजूक असती ते लोक त्याच्यामध्ये करतात. परंतु यांनी हे लोकशाहीला घातक हे सगळं आर्थिक व्यवहार तुम्ही बघितलं का हे सगळे सत्तेचा माज आहे यांना. आणि हे सत्तेच्या माजापायी यांनी जे पैसे इथं आणून वाटलेत मंचरच्या नागरिकांना, जे म्हणजे कधी नागरिकांना जे सवय लावायचा हे प्रयत्न करतात. परंतु मंचरचे नागरिक सुज्ञ आहेत, कारण आम्ही पण कधी कौल घेतलं तर आम्हाला कळतंय का साहेब पैसे आम्ही तर घेणार, पैसे घेतोय, कारण बोले हे कुठे यांचे कष्टाचे पैसे इथं आणून आपल्याला वाटतात किंवा यांनी कुठे कष्टाने पैसे कमवलेले आहेत. यांनी राजकारणात आपलेच लोकांचे बुडक्यावरती बसून आणि आपलीच मुंडकी मोडून आणि यांनी राजकारणातून पैसे कमवलेले आहेत. असेच बऱ्याच लोकांचा म्हणजे लोकांचं मत आलं, जनतेचं मत आलं, त्याच्यामुळे यांनी पैशाचा लय उधमाप केलेला. आता माझ्या वार्डामध्ये माझ्याच बिल्डिंग समोरून पैसे वाटप चालू होतं, त्याचे फोटो आहेत माझ्याकडं. यांच्या बिल्डिंगमधून लोक निघाली पैशाच्या पिशव्या घेऊन, पिशव्या गाडीमध्ये ठेवल्या, त्याचे फोटोग्राफ्स आहेत माझ्याकडं. योग्य वेळी कधी पत्रकारांनी कधी मला दाखवतो, मी सगळे फोटोग्राफ पण मी तुम्हाला दाखवील. माझ्याकडे फोटोग्राफ आहेत. बिल्डिंगमधून माणूस निघाला, हात जाताना हात मोकळे होते, येताना हातात लाल बॅगची पिशवी घेऊन आला, लाईफ बॅगची पिशवी त्यांनी फोल्ड केली, त्यांनी गाडीमध्ये टाकली, परत त्याचा शीटचा कव्हर लावला. हे सगळे फोटो आहेत माझ्याकडं. हे माझ्या वार्ड म्हणजे माझ्या घरासमोरच पैसे वाटप चालू होता उद्योगपतीच्या घरामधून. तर हे कसं यांचा हा माज आहे सत्तेचा, यांना पैशाचा लय माज आहे.
परंतु आता जनता बघू, आता जनतेने काय जो काही निर्णय केला असेल तो निर्णय तर आपल्याला मान्य करावा लागणार आहे. धनशक्तीवर तर जनशक्ती, तर मनसरकरांचा कौल जनशक्तीला असेल का धनशक्तीला? नाही, माझ्या हिशोबाने तर मनसरचा कौल हा जनशक्तीलाच असायला पाहिजे. परंतु शेवटी काय असतं, सत्तेपुढं शहाणपण नसतं आणि सत्तेमध्ये काही लोक इतका दुरुपयोग करतात. ह्यांचे जिवंत उदाहरण आहे, आता सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहेत हे इतका दुरुपयोग करतात का त्यांनी, बघा तुम्हाला सांगतो, आता त्यांच्याबरोबर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय अजितदादा यांच्याबरोबर तुम्ही कधी बघितलं तर यांच्याबरोबर आता भाजपचे लोक पण आहेत. परंतु हे काय करणार पुढच्या काळात, तुम्हाला सांगतो, हे भाजपच्या लोकांना धोका देऊन भाजपच्या लोकांना संपवायचा प्रयत्न करणार. यांची ही नीती आहे. काही आता आम्ही एवढे दिवस त्यांच्याबरोबर, काँग्रेस आम्ही त्यांच्याबरोबर होतो, यांनी आम्हाला कधी उजरू दिलं नाही. फक्त कार्यक्रम जेवढी बोलवतात, शेजारी बसवतात, एवढाच फक्त. बाकी नंतर राजकारणात तुम्ही त्यांच्या बरोबर राहून तुम्ही तुमचा पक्ष वाढू शकत नाही, पक्षाचे निर्णय तुम्ही करू शकत नाही. तुम्ही बघितलं त्यांनी दादांच्या जवळच्या माणसाची तिकीट त्यांनी कापली. म्हणजे ही अवस्था त्यांची आहे राष्ट्रवादी काँग्रेसची, का त्यांनी दादांच्या खंदे समर्थ असलेल्या व्यक्तींच्या पण तिकीट त्यांनी कापल्या. तर मग आता तुम्ही यांना माहिती आहे की हे जवळ घेऊन म्हणजे यांना विषय म्हणजे स्वीट पॉइझन ज्याला आपण म्हणतो, गोड पद्धतीने जवळ घेऊन हे खलास करतात, अशी यांची नीती आहे. तर आता बघूया पुढच्या काळात काय काय होतं. आता 21 तारखेला सगळं कळलं आणि जनतेचा कौल सगळ्यांनी मान्य असेल, आम्हाला पण तो जनतेचा कौल मान्य असेल, एवढंच मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. आणि आपण पुन्हा एकदा या ठिकाणी माझी मुलाखत घेतली आणि मुलाखत घेऊन, परंतु आता मी या ठिकाणी या माध्यमातून ह्या कौलावरती मी यांना सांगतो, बाकीच्या लोकांना, का ह्यांच्यापासून तुम्ही सावध राहा. हे शेजारी बसून आपला गळा कापतात, असा यांचा धंदा आहे. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला यांना सगळ्यांनी मिळून धडा शिकवायला पाहिजे, या मताशी मी पण सहमत आहे. आज तुमच्या माध्यमातून फक्त एवढंच लोकांना आव्हान करतो, आणि जो काही आमच्या मायबाप जनतेने जो काही कौल दिला असेल तो कौल आम्हाला मान्य असेल, हे तुमच्या माध्यमातून एवढं मी सांगतो. राजूभाई, उद्याची मतमोजणी होणार आहे, त्या बाबतीत प्रशासनाने आपल्याशी संपर्क व्यवस्थित ठेवलाय का? आणि काय वाटतं, उद्याची मतमोजणी पारदर्शक होईल का? याबाबत काय सांगा. नाही, स्ट्रॉंग रूम संदर्भात वारंवार आम्ही स्वतः जाऊन पण बघितलंय आणि माहिती पण घेतली आहे. परंतु EVM बद्दल तुम्हाला माहिती आहे की देशभरात त्याच्याबद्दल अस्वस्थता आहे आणि लोकांना EVM पसंत नाही आहे. हे काय करतात, काळाबिळ काय करतात, तर बड्या मोठे मोठे निवडणूक झाले त्याच्यामध्ये दिसतंय. तरी आता आपण बघूया 21 तारखेला काय होतं. परमेश्वर कृपेने जो काय मतदाराचा कौल असेल तो आपल्याला स्वीकारावा लागेल, एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय काँग्रेस.